यांनी संजय निरुपम यांना फटकारलंय। तर अमरावतीमधून नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। यापूर्वीच नवनीत राणांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचं आपण पाहिलेलं होतं, मात्र आता शिक्कामोर्तब होत आहे। अमरावतीमधून नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता अमरावतीमधून नेमका उमेदवार कोण याची उत्सुकता संपलेली आहे आणि अखेर भाजपनं उमेदवारी जाहीर करत नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। आणि भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर अखेर कमळ या चिन्हावरूनच नवनीत राणा या उमेदवार असतील, आपली निवडणूक लढवताना दिसतील। अमरावतीमधून नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर कमळ या चिन्हावरती नवनीत राणा उमेदवार म्हणून उभ्या राहतील आणि यंदाची निवडणूक त्या कमळावरच लढवणार आहेत। भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय नवनीत राणांना उमेदवारी मिळणार हे मान्य असलं तरी देखील आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे कमळ या चिन्हावरून नवनीत राणा पुढचा प्रवास सुरू करतात। नक्कीच नवनीत राणा यांना तिकीट निश्चित होणार होतं हे जवळपास 7-8 दिवसांपूर्वी स्पष्ट झालं, ज्यावेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः गेले होते आणि त्यावेळी त्यांचा संपूर्ण दौरा हा रवी राणांनी आयोजित केला होता आणि रवी राणा त्यांच्यासोबत सातत्याने होते। आणि त्यानंतरही ज्यावेळी अमरावती मतदारसंघ भाजपकडे येईल किंवा जरी तो त्यांच्या महायुतीतल्या कोणत्याही घटक पक्षाकडे गेला असता तरी सुद्धा तिथून उमेदवार म्हणून नवनीत राणांचं नाव असेल हे जवळपास निश्चित झालेलं होतं। फक्त आता त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि भाजपनेच त्यांचं तिकीट स्वतःच्या उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे। त्यामुळे नवनीत राणांना पुन्हा संधी मिळणार की नाही ही जी एक धाकधूक होती ती संपलेली आहे आणि आता नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार म्हणून अधिकृतपणे अमरावती मतदारसंघात लढतील। निश्चितच